अनेक शेतकऱ्यांनी जे आहे डाळिंबाच्या नवीन लागवडी सध्या केलेल्या आहे. 2026 मध्ये डाळिंब लागवडीचं प्रमाण जे आहे अधिक प्रमाणामध्ये आहे. तर मग अशा वेळेस जे आहे डाळिंब लागवड केल्यानंतर काही गोष्टींची विशेष काळजी घेणं आपल्याला गरजेचं असतं. त्यामध्ये काही खतं औषधे देणं म्हणा, पाणी नियोजन करणं. तर त्यातली 2 महत्त्वाच्या गोष्टी मी आपल्याला इथे सांगणार आहे. पहिलं म्हणजे ज्यावेळेस आपण डाळिंब लावतो तर त्यावेळेस ड्रीप जी आहे नळी तर ती व्यवस्थित पद्धतीमध्ये झाडाजवळ किमान 1 इंच अंतर जे आहे आपल्याला आपल्या रोपापासून आपल्या नळीचं किंवा ड्रिपचं सोडायचं आहे. जर तुम्ही दोन्ही बाजूला 2 ड्रिप टाकणार असाल तर किमान 1 इंच अंतर दोन्ही बाजूनी मध्ये रोप किंवा साईडला टाकणार असेल तर 1 इंच अंतर अशा पद्धतीमध्ये. कारण तो ओलावा जो आहे बरोबर त्या रोपापर्यंत जातो आणि जसे ओलावा लांब लांब आपण घेत चालतो तसं मुळी वाढायला सुरुवात होते. अनेक ठिकाणी सुरुवातीपासून अनेक शेतकरी झाडाच्या खोडामध्ये ते ड्रिप ठेवतात. परिणामी जो आहे सतत ओलावा त्या ठिकाणी राहतो आणि पुढे जाऊन झाडं मरण्याचं वगैरे प्रमाण जे आहे अशा प्लॉटमध्ये अधिक प्रमाणामध्ये दिसतं. ज्या ठिकाणी मल्चिंग वगैरे असेल तर त्यांनी विशेष काळजी घ्या, कारण मल्चिंग असेल तर मग ड्रिपची नळी आपल्याला दिसत नाही कुठपर्यंत गेलेली आहे किंवा ओलावा कुठपर्यंत जातोय. तर मग रोप लावताना ज्या किंवा डाळिंब लागवड केल्यानंतर ही गोष्ट लक्षात ठेवा की जसं जसं झाड मोठं होत चालेल अगदी सुरुवातीपासून 1 इंचापर्यंत ड्रिप राहू द्या आणि नंतर जसं जसं झाड मोठं होत चालेल तसं तसं नळी बाजूला घ्यायची. दुसरं, त्यामध्ये ज्यावेळेस आपण डाळिंब लागवड नव्याने करतोय तर त्यावेळेस झाडांना पाणी देताना जे आहे आपल्याला दर दिवशी ह्या दिवसांमध्ये पाणी दिलेलं योग्य राहील. म्हणजे आपण 4 दिवसातून 4 तास देत असाल तर मी म्हणतो दर दिवशी 1-1 तास द्या. याचं कारण कसं की ज्यावेळेस आपण रोप घेतो त्यावेळेस तो रोपाचा जो गट्टू असतो किंवा माती जी असते ज्यावेळेस आपण सारखं सारखं पाणी देतो त्यावेळेस ती कुठेतरी सैल व्हायला सुरुवात होते, नंतर ते फुटते, त्याच्यातून मुळी वगैरे बाहेर निघायला सुरुवात होते. ज्यावेळेस आपण पाणी आज दिलं तर त्यावेळेस ती माती दिली झाली समजा आणि त्यानंतर परत आपण 4-8 दिवस पाणी नाही दिलं तर मग अशा वेळेस परत ती माती जी आहे परत आकसली जाते आणि तो गट्टू जो आहे बऱ्याच ठिकाणी मी असेही प्लॉट बघितलेले आहे की 15-15 दिवस 20-20 दिवस झाले तरी ते रोप असं बाहेर काढलं तरी ते मातीसहित ज्या हुंडी असते तर त्यातला जो गट्टू असतो त्याच्यासहित बाहेर निघते. तर मग हे का बरं झालं, कारण माती तात्पुरती ढिली झाली परत ती पॅक झाली, परत ढिली झाली परत पॅक झाली अशा पद्धतीमध्ये. जर आपल्याला ती माती सैल करायची असेल तर अशा वेळेस कंटिन्यू जर आपण दर दिवशी पाणी जर दिलं तर ती माती मॅच होईल आपल्या ज्या शेतातल्या मातीबरोबर आणि नंतर मुळी जी आहे त्या ठिकाणी आजूबाजूला पसरायला सुरुवात होईल. तर अशा पद्धतीमध्ये ज्यांनी नवीन लागवड केलेली असेल तर त्यांनी ते गोष्ट लक्षात घ्यायची आहे. त्यानंतर नत्रयुक्त खतं म्हणा आणि विशेष करून कॅल्शियमचे जे आहे फवारणी बागेला महिन्यातून एखाद्या वेळेस ज्या कॅल्शियम नायट्रेट जे आहे स्प्रे आणि आपण ड्रिपमधून जर दिले तर ते नवीन रोपांसाठी फायदेशीर राहील. मुळांच्या वाढीसाठी विविध लिक्विड आपण देऊ शकता. त्याचबरोबर उष्णता जे आहे त्याच्यापासून जो ताण येतोय तर तो कमी करण्यासाठी देखील जे आहे आपण वरतून सिलिकॉन वगैरे सारखी फवारणी जी आहे आपण नवीन रोपांना त्या ठिकाणी घेऊ शकता. आपण पाणी नियोजन आणि ड्रिपची जी काय आपण म्हणतो जागा या 2 गोष्टींवर जे आहे आपण अधिक प्रमाणामध्ये फोकस केलेला योग्य राहील. आणि त्यानंतर मग 1 खोड करायचं की अनेक खोड करायचं, त्यानंतर खते काय द्यायची किंवा मग बहार कधी धरायचा, छाटणी कशी करायची, ह्या सर्व गोष्टी बाजूला नंतर राहिल्या. पण पहिल्यांदा ह्या 2 गोष्टींची जे आहे आपण विशेषपणे काळजी नवीन लागवड केल्यानंतर घेतली पाहिजे. धन्यवाद.